आता साधारण निवडणुका सुरू झालेल्या आहेत, हे सर्वसामान्य प्रत्येक माणसाला माहीत आहे. परंतु हे राजकारण जर बघितलं तर केंद्रापासून राज्यापासून फारच म्हणजे डोक्यावरचा प्रश्न निघून गेलेला आहे सर्वसामान्यांच्या. आज एक जण इकडं या पक्षात, तर उद्यात लगेच त्या पक्षात. त्याच्यामुळं मग या राजकारणाशी काय करावं, फक्त आपला लोकशाहीचा जो हक्क आहे मतदान करायचा, तशा पद्धतीनं मतदान करायचे. जो माणूस आपल्याला विकास कामं ज्यांनी केलेले आहेत, ज्यांनी लोकसंपर्क ठेवलेले, त्याला आमचा मतदान करायचा असा लोकशाहीच्या हिशोबानं आहे बुवा. आता या ठिकाणी राजू घोडे आणि संजय गावारी अशी हम्म. एक लढत आहे. बरोबर ना. याच्यामध्ये तुमची पसंती कुणाला असेल? आता जर राजू गोडे आणि संजय गावारी, आता जर परिस्थिती पाहिली तर वरच्या 7 गावांमध्ये साधारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संजय गावारी गेली 5-10 वर्षे सातत्यानं वरती काम चालू आहे. त्याच्यामुळं साहजिकच आहे, जो काम करेल त्याला आम्ही मतदान करणार आहे. वगैरे. दुसरं तर इकडं लोहकरे आणि माळी असं एक होणार आहे चित्र. हम्म. तर मग जवळजवळ असं चित्र आहे ते. तर याच्यामध्ये कुणाला पसंती असेल एकूण मग? काय जर लोहकरे आणि माळी, समजा आता लोहकरे जर राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार असतील किंवा संजय गावारी जर राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार असतील, तर साहजिकच लॉजिक आहे की संजय गावारी पंचायत समितीला आणि त्या लोहकरे मॅडम जिल्हा परिषदला तशा पद्धतीनं मतदान करणार आम्ही. इकडचे लोक एक्सेप्ट करतील? हा, तर बऱ्यापैकी म्हणजे विकास कामं इकडं त्यांच्याच माध्यमातून झालेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या माध्यमातून. त्याच्यामुळं आतापर्यंत तर लोक तशा पद्धतीनं मतदान करीत आलेले आहेत आणि आता पण तशाच पद्धतीनं तुम्ही करणार. आमदारकीला पाहिलं असेल की फार मोठा फरक या भागातून जाणवला वगैरे. पण आमच्या तिकडून म्हणजे प्लसमध्येच आम्ही आमदारकीला मतदान केलेले आहे. ओके. पण तरी सुद्धा आदिवासी भागातून एवढं फार कमी प्रमाणामध्ये पहिल्यांदा झाला असा प्रकार. हे, कशामुळे असेल? पहिल्यांदा झालं म्हणजे आता राष्ट्रवादी 2 झाल्या, शिवसेना 2 झाल्या. मी आधीच तुम्हाला सांगितलं की आता राजकारण म्हणजे काय करायचं किंवा कुठला पक्ष काही राहिलाच नाही. आज इकडं, उद्या तिकडं, परवा तिकडं, माझी बायको इकडं, मी नवरा म्हणून मी इकडं, अशी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळं हे आता होतच राहणार आहे का, हे भरगच 10-20 हजारांना मतदान होणार आहे असं नाहीच आहे. प्रत्येक पक्ष प्रत्येकाची जबाबदारी, प्रत्येकाचं कर्तव्य पार पाडितो, तशा पद्धतीनं लोक हँडल करायचं काम करतोय. विकास कामं कशी या भागात? आता विकास कामं आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, नामदार वळसे पाटलाच्या माध्यमातून, मग संजय गावारे असतील किंवा त्याच्या आधी नंदा सोनवणे साहेब होते, त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत तर वरती हीच कामं झालेली आहेत. ओके. मग आता लोहकरे आणि माळी जर असं झालं म्हणताय, तर तुमचं असं म्हणणं आहे की लोहकरे निवडून येतील या भागातून? आता आम्ही तर वरतून मतदान त्यांनाच करणार, लोकऱ्यांनाच. एक घड्याळाचा उमेदवार म्हणून त्यांनाच मतदान करणार आम्ही. ओके. चर्चा ह्या भागात अशी आहे की वारंवार त्याच घरात तिकीट दिलं जातं वगैरे, म्हणून लोकांची नाराजी नाही, असते. कसं वस्तुस्थिती, आता मी जवळजवळ 2-4 वेळा, बऱ्याच वेळा संजय गावारे यांच्यासोबत होतो. संजय गावारे यांचं म्हणणं होतं का बुवा, मी आता 2 वेळा पंचायत समिती लढवलेली आहे. एकदा या भागातून लढवली, एकदा साहेबांनी पूर्व भागातून दिली. तर त्यांचं म्हणणं होतं आता नाही, आता आपण थांबतो. अजून कोणी इच्छुक उमेदवार किंवा नवीन चेहरा असेल तर, पण कदाचित पार्टीच्या किंवा पक्षाच्या मनात असेल बुवा म्हणजे वैयक्तिक त्यांचं म्हणणं नव्हतं हे. त्यांचं म्हणणं नव्हतं आणि अनुभवी माणूस म्हणून आता त्यांना तिकीट दिलेलं आहे. तर तशा पद्धतीनं त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे आणि म्हणून आम्ही मतदान त्यांना करतोय. आता या भागामध्ये पाणी प्रश्न आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे लोक सांगतात की पाणी इथं नसतं, टँकरनी पाणी येतं वगैरे. बरोबर ना. आता काही गावं आहेत ना टँकरनीच पाणी येत, आणि काही गावं आता जर वस्तुस्थिती पाहिली, आज काय ती योजना आपली जलजीवनची योजना आहे, आज वरती येऊन बघा, म्हणजे पाण्याची गरज आहेच, पाण्याची गरज आहे. आत्ता पाणी तुरळक आहे, तरी पण जे महिलांनी परसबागा वगैरे केलेल्या, आता कसं आहे, काय होईना थोडंफार भाजीपाला त्यांच्या याच्यापासून आता पाणी येतंय म्हणून अशा पद्धतीनं पुढं जर मुबलक पाणी जर आला तर म्हणजे जो लोंडा जो खाली जातोय मग बटाटे काढायला किंवा इतर याला, तर तो जाणार नाही. वरती पाणी मुबलक झाल्याच्या नंतर मग लोक तिथं थांबतील, त्यांना जो भाजीपाला भेटायला पाहिजे तशा पद्धतीनं भेटतील, थोडासा आर्थिक सोर्स निर्माण होईल. तसं नाराजी फार मोठ्या प्रमाणात दिसून येते. आता आम्हाला तर वाटतं 7 गावांमध्ये तर फार नाराजी नाही आहे तशी. खाली अजून पूर्व भागात आम्ही गेलो नाही, पण हे पण सांगतो तुम्हाला, पूर्व भागात सुरुवातीच्या वेळेस गेलो, मग आमोंडी असेल, गंगापूर असेल, कानशे असेल, तर त्या लोकांचा सपोर्ट संजय गावारेलाच आहे, निवडून येतील.